Once again, I welcome you all to the e-learning platform by the Automobile Engineering Department of BSIET. In last lecture, we studied the circuit protection devices in which we gone through the fuses, maxi-fuse, fusible links, and circuit breakers. We gone through the purpose, application, and construction and working of these points. As I told in at the end of the last lecture, we'll skip this point, testing of circuit defects. We'll complete it at the end of this unit. So directly I am starting point number 1.3, that is the automotive gauges, and we'll complete these 4 points: temperature gauge, fuel gauge, engine oil pressure gauge, and speedometer gauge in today's lecture. So let's start. First one is the fuel gauge. So these are nothing but all gauges we are going to see today are the electromagnetic gauges. सो व्हॉट इज द नीड ऑफ दिस गेजेस? ह्या गेजेसची गरज काय आहे? तर आता आपण बघणार फ्युअल गेज आहे, इंजिन टेम्परेचर गेज आहे किंवा ऑइल प्रेशर गेज आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या ऑटोमोबाईलच्या किंवा इंजिनच्या वर्किंगच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. म्हणजे तुम्ही ट्रॅव्हल करताय, फ्युअल गेज जर नसेल तुम्हाला कळणार नाही पेट्रोल किती आहे, तुमची गाडी कुठे तर मध्ये बंद पडणार. तुमचं इंजिन कुलन टेम्परेचर किंवा इंजिन टेम्परेचर गेज नसेल तर तुम्हाला कळणार नाही की इंजिन ओव्हरहीट झालंय, आणि ओव्हरहीट झालं तर माहिती आहे की इंजिन सीज होऊ शकतं, मोठा मेंटेनन्स निघू शकतो. तर इंजिन टेम्परेचर गेज सुद्धा महत्त्वाचा, जो तुम्हाला सांगेल की इंजिन गार आहे, गरम आहे, मीडियम रेंजला आहे. ऑइल प्रेशर गेज सुद्धा तेच आहे की ऑइल प्रेशर जे आहे इंजिनचं ते सुद्धा आपल्याला महत्त्वाचं आहे. ते सुद्धा जास्त प्रेशर होऊन चालणार नाही आहे. का? तर प्रेशर जास्त झालं तर तुमचे इंजिन पार्ट डॅमेज होऊ शकतात. त्याचबरोबर स्पीडोमीटर सुद्धा सेफ्टीच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे की व्हेकल किती स्पीडनं चाललेलं आहे. तर हे गेजेसचं वर्किंग कसं होतं ते आत्ताच्या आपण लेक्चरला बघायचं आहे. तर पहिलं आहे फ्युअल गेज. तर कन्स्ट्रक्शन बघा, यासाठी ग्राउंड कनेक्शन आहे म्हणजे अर्थ, त्यानंतर बॅटरी, इग्निशन स्विच. इग्निशन स्विच जसं तुम्ही ऑन करताय तर डायरेक्ट तुम्हाला डॅश युनिटला रिडिंग मिळतात. जसं इग्निशन की तुम्ही ऑन करताय तसंच तुम्हाला पेट्रोलची लेवल तुम्हाला डायरेक्टली दिसते. तर हे डॅश युनिट आहे आणि हे जे आहे हे टँक युनिट आहे. एक आहे डॅश युनिट आणि एक आहे टँक युनिट. हे दोन युनिट महत्त्वाचे आहेत. डॅश युनिटमध्ये दोन कॉइल्स आहेत, हा पॉइंटर आहे आणि हे रिडिंग्स आहेत एम टी पासून फुलपर्यंत. एम टी 1/4, हाफ आणि फुल असे हे रिडिंग्स आहेत, आणि इथं दोन कॉइल्स आहेत. त्यानंतर ह्याचं एका कॉइलचं सेकंड कॉइलचं कनेक्शन डायरेक्टली ग्राउंडला दिलेलं आहे. त्यानंतर जर टँक युनिटचं जर आपण बघितलं तर टँक युनिटमध्ये हा फ्लोट चेंबर आहे, हा रॉड आहे, इथं हा पिओट केलेला आहे. म्हणजे हा फ्लोट जो वर खाली होणार आहे या पिओटच्या अराउंड होणार आहे. त्यानंतर इथं रेजिस्टन्स एक आहे आणि हा स्लायडिंग कॉन्टॅक्ट आहे. हा स्लायडिंग कॉन्टॅक्ट हा रेजिस्टन्सवर स्लाइड होणार आहे आणि रेजिस्टन्स इथं क्रिएट होत आहे. जसा फ्लोट वर खाली होईल तसा जो हा स्लायडिंग कॉन्टॅक्ट आहे ह्या रेजिस्टन्सवर वर खाली होणार आहे, आणि जसं ह्यामध्ये रेजिस्टन्स क्रिएट होईल, डिफरन्शिएट होईल, तसं कॉइलमधलं मॅग्नेटिक फील्ड वेगवेगळं डेव्हलप होणार आहे. तर वर्किंग कसं होणार आहे? जेव्हा जेव्हा इग्निशन की ऑन करतोय, इग्निशन की ऑन केल्यानंतर दोन्ही कॉइलमध्ये सुरुवातीला म्हणजे या कॉइलमधून पहिला कॉइलमध्ये बॅटरीचं कनेक्शन आणि त्यानंतर सेकंड कॉइलमधनं हे ग्राउंडमध्ये जातं. म्हणजे दोन्ही कॉइलमध्ये बऱ्यापैकी सुरुवातीला सेम करंट पास होतोय. पण जसं जसं या फ्लोट लेवलमध्ये कमी जास्त होऊन जाईल, म्हणजे आता समजा सुरुवातीला लगेच तुम्हाला काय डायरेक्टली दाखवणार नाही की एवढं लेवल आहे, तर जसं जसं इंजिनकडनं किंवा ह्या टँक युनिटकडनं जसं रिडिंग ह्या डॅश युनिटला येत जाईल तसं तुमच्या इंजिनमध्ये किंवा तुमच्या पेट्रोल टँकमध्ये किती पेट्रोल आहे किंवा किती डिझेल आहे हे तुम्हाला ह्यामध्ये इंडिकेट होत आहे. तर कसं होत आहे, जसं हा फ्लोट चेंबर समजा एमटीला असेल, फ्लोट चेंबर समजा एमटी असेल तर हा फ्लोट काय असणार आहे, खाली मूव्ह होतोय. खाली मूव्ह झाला म्हणजे काय झाला, तर स्लायडिंग कॉन्टॅक्ट सुद्धा ह्या रेजिस्टन्स कुठल्या साईडला मूव्ह होतोय, लेफ्ट साईडला मूव्ह होतोय. जर फ्लोट खाली गेला तर हा पिओट आहे, हे दोन्ही अटॅच आहेत एकमेकांना, तर हा स्लायडिंग कॉन्टॅक्ट सुद्धा ह्या रेजिस्टन्स ह्या लेफ्ट साईडला मूव्ह होतोय. मग लेफ्ट साईडला रेजिस्टन्स झाला म्हणजे
ह्या डॅश युनिटवर काय केलं जातं, ह्यानुसार मॅक्सिमम म्हणजे ह्या जो लेफ्ट साईडचा जी कॉईल आहे यातून मॅक्सिमम करंट पास होतोय. ॲज कम्पेअर टू धिस, यामध्ये सुद्धा करंट पास होतोयच, यामध्ये सुद्धा करंट पास होणार आहे, पण ॲज कम्पेअर टू धिस कॉईल, ह्या कॉईलमधले करंट पास जो होणार आहे तो जास्त होणार आहे. त्यामुळं ही निडल जी आहे ती लेफ्ट साईडला मूव्ह होते, म्हणजे एमटीच्या साईडला मूव्ह होणार आहे. जसंच उलटं, जसा फ्लोट पेट्रोल टँकमधलं पेट्रोल जे आहे ते वाढत जाईल किंवा वाढेल, तेव्हा फ्लोट काय होणार आहे, ऑटोमॅटिकली वर येणार आहे. वर झाला म्हणजे या स्लायडिंग कॉन्टॅक्टमुळे हे रेजिस्टन्स कुठल्या साईडला क्रिएट होत आहे, राईट साईडला रेजिस्टन्स क्रिएट केलं जातं. स्लायडिंग कॉन्टॅक्ट हा जो आहे तो राईट साईडला मूव्ह होतोय. त्यामुळं ॲज कम्पेअर टू कॉईल 1, कॉईल 2 मध्ये मॅक्सिमम करंट पास होतोय आणि हा निडल जो आहे की तो हा पॉइंटर जो आहे तो राईट साईडला टुवर्ड्स द फुल हा शिफ्ट होतोय. ह्यानुसार हे वर्किंग होतं. तर वर्किंग एक खाली एकदा लिहिलेलं वाचून घ्या. फिगर शोज द स्कीमॅटिक वायरिंग डायग्राम ऑफ द बॅलन्सिंग कॉईल ऑफ फ्युअल गेज. इट हॅज 2 युनिट्स, डॅश युनिट अँड टँक युनिट. एक डॅश युनिट आहे आणि एक टँक युनिट आहे इन सिरीज. वेन द इग्निशन स्विच इज टर्न ऑन, इग्निशन की जेव्हा आपण टर्न ऑन करतोय, द करंट फ्लो फ्रॉम द बॅटरी फ्लो थ्रू द बोथ द युनिट्स. करंट जो आहे तो या युनिटमध्ये प्लस या युनिटमध्ये, डॅश युनिट आणि टँक युनिटमध्ये पास होणार आहे. The tank unit consists of the float mounted at the one end of the hinged arm and the sliding contact at the other end. हा hinged arm जो आहे ह्याच्या एका साईडला फ्लोट आहे आणि एका साईडला स्लाइडिंग कॉन्टॅक्ट आहे. The sliding contact moves along the resistance. ह्या रेजिस्टन्सवर तो स्लाइडिंग कॉन्टॅक्ट मूव्ह होणार आहे. The float lever moves up and down when the change in the level of the tank. हा फ्लोट वर खाली कधी होणार आहे, तेव्हा टँक मध्ये लेवल कमी जास्त होईल तेव्हा. When the fuel level in the tank begins to empty, the sliding contact moves to the left. बरोबर आहे ना, जेव्हा टँक मधलं फ्युएल कमी होणार आहे तसा काय होणार आहे, हा फ्लोट खाली मूव्ह होणार आहे आणि हा स्लाइडिंग कॉन्टॅक्ट कुठल्या साईडला मूव्ह होणार आहे, टुवर्ड्स द लेफ्ट, मूव्स टू द लेफ्ट. Thus more current flow through the left hand coil of dash unit and the little flow through the right hand coil. म्हणजे त्यामुळे काय होणार आहे, मॅक्सिमम करंट जो आहे, जास्तीत जास्त करंट ह्या लेफ्ट साईडच्या कॉइलमध्ये पास होतोय आणि थोडा करंट जो आहे तो राईट साईडच्या कॉइलमधून पास होतोय. 100% जर तुम्ही करंट इकडनंच पास केला तर डायरेक्टली हा पॉइंटर एमटीवरच येणार. पण तुम्हाला फुल एमटी झाले का तुमचं हे नाही, जसं जसं फ्लोट खाली जायला लागेल त्यानुसार करंट डिफरन्शिएशन होत जातोय. यामध्ये जास्तीत जास्त करंट पास होत जातोय, ह्यातला कमी कमी होत जातोय. पण पूर्ण 100% ह्यातला 0 होत नाही का, जर जेव्हा तुमचा पॉइंटर म्हणजे जेव्हा तुमची टँक फुल्ली एमटी असेल त्याच वेळी ह्यामधला 0 पण नाही, जोपर्यंत हा एमटी पर्यंत येईल तेवढा तो करंट तुमचा यातनं फक्त पास होणार आहे. आणि त्याच्याच उलट होणार आहे. Thus more current flows through the left hand coil and the dash unit, a little flows through the right hand coil. This results in the left hand coil magnetically stronger than the राईट हँड कॉईल. त्यामुळे वरची जी डॅश युनिट मधली लेफ्ट हँड कॉईल जी आहे ती मॅग्नेटिकली स्ट्रॉंगर होते आणि पॉइंटरला त्याच्या साईडला ओढून घेते. द आर्मेचर अलॉंग विथ द पॉइंटर मूव्ह ओव्हर द लेफ्ट साइड, thus indicating the low fuel level in the tank. आणि ऑन द अदर हँड, when the fuel level in the tank is high, the float moves up, making the sliding contact to insert most of the resistance into the circuit. Now most of the current flows through the left hand coil, also flows through the right hand coil. Right hand coil मध्ये सुद्धा पास होतोय. The right hand coil is relatively stronger and causes the armature to pointer swing to the right hand side. म्हणजे काय, जसा फ्लोट लेवल परत वाढत जाईल, फ्लोट लेवल वाढत गेल्यानंतर काय होणार आहे, करंट ह्या राईट हँडच्या कॉईल मधून सुद्धा मॅक्सिमम पास होणार आणि हा जो राईट हँडचे कॉईल आहे तो मॅग्नेटिकली स्ट्रॉंग होणार कशापेक्षा, ॲज कम्पेअर टू द लेफ्ट हँड कॉईल. त्यामुळे हा पॉइंटर राईट साईडला मूव्ह होतोय. सो दिस इज नथिंग बट द फ्युएल गेज. आय होप ऑल ऑफ यू अंडरस्टँड. तर एक व्हिडिओ मी दाखवतो यूट्यूबवरचा. आप सब गाड़ी को स्टार्ट करते वक्त डेली फ्यूल लेवल देखने के लिए फ्यूल इंडिकेटर या फिर फ्यूल गेज को देखते हैं, मगर कभी सोचा है कि ये फ्यूल गेज आखिर काम कैसे करता है? तो आज इस वीडियो में हम देखेंगे कि फ्यूल गेज के टाइप्स कितने हैं, फ्यूल गेज का कंस्ट्रक्शन किस तरह का होता है, फ्यूल गेज कैसे काम करता है और फ्यूल गेज का फेल सेफ फीचर क्या होता है. फ्यूल गेज मेनली दो टाइप के होते हैं.
पहला है एनालॉग टाइप और दूसरा है डिजिटल टाइप, जिसमें से एनालॉग टाइप एवरेज कार्स में यूज होता है, जबकि डिजिटल टाइप का जो गेज है वो मॉडर्न बाइक्स और कार्स में पाया जाता है। फ्यूल गेज नॉर्मली दो पार्ट का बना होता है, जिसमें से पहला है पोटेंशियोमीटर यानी सेंडिंग या फिर सेंसिंग यूनिट, और दूसरा है इंडिकेटर, जिसमें से सेंसिंग यूनिट फ्यूल टैंक में लगा होता है जो कि पोटेंशियोमीटर होता है, और डैशबोर्ड के ऊपर इंडिकेटर लगाया जाता है, जिसमें सेंसिंग यूनिट दोनों डिजिटल और एनालॉग टाइप में सेम होते हैं, जो कि एक इंक प्रिंटेड वेरिएबल रेजिस्टिव प्लेट के साथ एक फ्लोटर से बनता है, जिसमें इंक प्रिंटेड प्लेट के ऊपर एक नीडल होती है जो कि डायरेक्टली फ्लोट के साथ कनेक्ट की जाती है। यहाँ पर फ्लोट ऐसे मटेरियल से बनाया जाता है जो कि फ्यूल के ऊपर तैर सके। अब इंडिकेटर यूनिट में एनालॉग टाइप है तो एक मॅग्नेटिक दिसतंय ना, ह्यामध्ये हे टँक युनिट आहे आणि हे डॅश युनिट आहे, हा फ्लोट आहे, त्यानंतर हे यामध्ये स्लाइडिंग कॉन्टॅक्ट आणि हे रेजिस्टन्स आहे, आणि हे दोन कॉइल्स आहेत, हे तुमचा पॉइंटर आहे, एम्प्टी आणि फुल लेवल आहे। नीडल लगी होती है जो कि आपको इंडिकेटर के ऊपर रीडिंग दिखाती है, जबकि उसके पीछे एक मैग्नेटिक कॉइल होती है जिसका कनेक्शन होता है सेंडिंग यूनिट के साथ, और सर्किट कंप्लीट करने के लिए कॉइल और रेजिस्टिव प्लेट दोनों को अर्थ कर दिया जाता है। उसके साथ एक और लेवलर कॉइल लगी होती है जो कि बैटरी से इग्निशन स्विच में होके कनेक्ट की होती है, जिसका दूसरा सिरा जो पहली वाली कॉइल है उसके साथ कनेक्ट किया जाता है। यहाँ पर हम बैटरी से डायरेक्टली कनेक्ट है उस कॉइल को कॉइल ए, और जो पोटेंशियोमीटर के साथ कनेक्ट है उसे कॉइल बी कहेंगे। फ्यूल टैंक में जब भी फ्यूल कम या फिर नहीं होगा तब फ्लोट डाउन जाएगा, और वेरिएबल रेजिस्टेंस स्ट्रिप के ऊपर जो नीडल है वो हाईएस्ट रेजिस्टेंस के ऊपर होगी, जिसके कारण कॉइल बी में करंट कम जाएगा और बैटरी से कनेक्टेड कॉइल ए में कॉइल बी के मुकाबले ज्यादा करंट होगा, और कॉइल एक मैग्नेटिक फील्ड क्रिएट करेगी जो कि कॉइल बी के मैग्नेटिक फील्ड से काफी स्ट्रॉन्ग होगा। दिसतंय, जेव्हा फ्लोट लेवल कमी आहे, टँक कमी आहे, तेव्हा त्यांनी काय सांगितलंय की बी च्या कंपॅरिझन मध्ये ए कॉइल मध्ये जास्तीत जास्त करंट पास होणार आणि ती मॅग्नेटिकली स्ट्रॉंग होणार आहे। तिथं पॉइंट्स मध्ये दाखवलेलं आहे व्हाईट कलर मध्ये, तर हा जास्त मॅग्नेटिकली स्ट्रॉंगर आहे ऍज कम्पेअर्ड टू द पॉइंट और कॉइल बी, जिसके कारण नीडल कॉइल ए साइड अट्रैक्ट होगी और इंडिकेटर एम्प्टी फ्यूल दिखाएगा। अब फ्यूल रिफिल करने पर फ्लोट अपनी पोजीशन चेंज करेगा, जिसके कारण रेजिस्टेंस की वैल्यू जो है वो स्ट्रिप के ऊपर चेंज होगी, और जसं सेंटरला येईल तर तेव्हा दोन्ही मध्ये जो आहे रेजिस्टन्स सेम असणार आहे किंवा मॅग्नेटिक फील्ड दोन्ही मध्ये सेम असणार आहे, त्यामुळं तो सेंटरला येणार आहे। जेव्हा पेट्रोल टँक मध्ये फ्युएलची लेवल बरोबर हाफ असणार आहे, तेव्हा दोन्ही कॉइल मध्ये काय असणार आहे, सेम मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप केली जाते, त्यामुळे तो हाफला येतोय, आणि जसं जसं हाफच्या पुढे जाईल तसं बी हा मॅग्नेटिकली स्ट्रॉंगर होत जाते ऍज कम्पेअर्ड टू द ए। कॉइल बी का मैग्नेटिज्म स्ट्रॉन्ग होता जाएगा, जिसके कारण नीडल जो है वो कॉइल बी की तरफ अट्रैक्ट होगी और रीडिंग आपको फुल दिखाएगा। अब जैसे फ्यूल कम होता जाएगा उसी तरह फ्लोटर नीचे चला जाता है और रेजिस्टेंस बढ़ता जाता है। ठीक है, अजून एक है प्रॅक्टिकली बघा, आता एक यांनी एक रिमूव्ह केलेला आहे, हा फ्लोट आहे, इथं हा रेजिस्टन्स आहे इथं, आणि हा तुमचा युनिट। टेस्ट इट, रेज इट अप, जसं तो अप करतोय इथं फ्यूल लेवल वाढलेली आहे। Mine's probably going to go, yep, it's going to go past it a little bit. So that's how you can tell the needle's a little out of kilter. So I'm going to have to calibrate that. So I know on a... आता बघा हा फुल, आता जसा खाली गेला तसा हे जो तो फ्युएल टँक मधलं जे आहे ते खाली येतंय। ठीक आहे, तरी झालं आपलं फ्युएल गेज। आता पुढचा पॉइंट आहे आपला इंजिन ऑइल प्रेशर गेज। यामध्ये सुद्धा सेम आधीच्या कन्स्ट्रक्शन नुसार फ्युएल गेज जे होतं त्यानुसार सेम कन्स्ट्रक्शन आहे, फक्त टँक युनिट जो आहे तो चेंज होऊन इथं प्रेशर गेज युनिट आलेला आहे। टँक युनिटच्या ऐवजी प्रेशर गेज युनिट आहे, पण बाकीचं सगळं सेम आहे।
बघा इथं सेम बॅटरी आहे, इग्निशन कॉईल आहे, डॅश युनिट आहे. डॅश युनिटचा सेकंड कॉईल हा डायरेक्टली बॅटरी बरोबर कनेक्ट आहे थ्रू ग्राउंड. सेम इथं स्लायडिंग कॉन्टॅक्ट आहे, इथं रेजिस्टन्स आहे. तोच ह्यामध्ये सुद्धा बघा की बॅटरी इग्निशन स्विच डॅश युनिट सेकंड युनिट तुमचं ग्राउंड आहे, डायरेक्ट बॅटरीची कनेक्टेड आहे. 2 कॉइल्स आहेत, हा पॉइंटर आहे, इथं रेजिस्टन्स आहे, हा फ्लोट आहे, स्लायडिंग कॉन्टॅक्ट आहे. म्हणजे बऱ्यापैकी कन्स्ट्रक्शन 99% कन्स्ट्रक्शन सेम आहे. फक्त टँक युनिट इज रिप्लेस बाय धिस प्रेशर गेज युनिट. तर आता ह्याचं वर्किंग बघा, सेम वर्किंग. जसं ऑइल प्रेशर वाढत जाईल, ऑइलचं प्रेशर जसं वाढत जाईल तसं काय होणार आहे, हा डायफ्रॅम आहे इथे, हा डायफ्रॅम आहे. डायफ्रॅम काय होणार आहे, ऑटोमॅटिकली वर मूव्ह होतोय. जसं जसं वर मूव्ह होईल, प्रेशर वाढलं वर मूव्ह झाला, हा स्लायडिंग कॉन्टॅक्ट कुठे शिफ्ट होणार आहे, टुवर्ड्स द राईट साईड. स्लायडिंग कॉन्टॅक्ट हा राईट साईडला शिफ्ट होतोय. राईट साईडला शिफ्ट झाल्यामुळे काय होतोय, स्लाइड होतोय. त्यामुळे मॅक्सिमम रेजिस्टन्स राईट साईडला क्रिएट झाला. त्यामुळं बॅटरीकडनं जो आहे करंट जो आहे डायरेक्टली सेकंड कॉइलमध्ये जास्त करंट पास होतोय आणि सेकंड कॉइल जी आहे ती फर्स्ट कॉइलपेक्षा मॅग्नेटिकली स्ट्रॉंग होणार आणि हा पॉइंटर जो आहे तो राईट साईडला मूव्ह होणार. आणि सेम जसं यामधलं ऑइल प्रेशर कमी होत जाईल, ऑइल प्रेशर कमी होत गेला तसा स्लायडिंग कॉन्टॅक्ट जो आहे तो लेफ्ट साईडला मूव्ह होणार, रेजिस्टन्स लेफ्ट साईडला क्रिएट होत आहे. तेव्हा काही प्रमाणामध्ये लेफ्ट हँड साईडपेक्षा राईट हँड साईडमध्ये करंट थोडा जास्त पास होतोय आणि लेफ्ट हँड साईडची कॉईल जी आहे, ही कॉईल जी आहे ती ह्या राईट साईडच्या कॉईलपेक्षा मॅग्नेटिकली स्ट्रॉंगर होते आणि हा पॉइंटर राईट साईडला मूव्ह होतोय. सेम जसं वर बघितलं, टँक जसं एम्प्टी होईल तसं ते लेफ्ट साईडला जास्त मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप होत आहे. टँक जसं भरत जाईल राईट साईडला मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप जास्त होते. तसंच आहे, जेव्हा ह्यामध्ये प्रेशर जास्त होईल, प्रेशर जास्त झाले की राईट साईडच्या कॉईलमधनं जास्त करंट आणि मॅग्नेटिक फील्ड जास्त ह्यामध्ये होणार आहे. त्यामुळे हा पॉइंटर राईट साईडला मूव्ह होतोय. ऑइल प्रेशर कमी होईल, रेजिस्टन्स तुमचा लेफ्ट साईडला क्रिएट झाला, त्यामुळं जास्तीत जास्त करंट म्हणजे ॲज कम्पेअर टू धिस ह्या कॉईलमध्ये करंट जास्त पास होतोय आणि हा मॅग्नेटिकली स्ट्रॉंगर होतोय आणि पॉइंटर हा लेफ्ट साईडला मूव्ह होतोय. This device reads the pressure of the vehicle engine lubrication system and serve as a warning device to driver against the likely damage to the engine parts due to insufficient lubricating oil. म्हणजे तुमच्या ड्रायव्हरला इन्फॉर्म करते की गाडीमध्ये लुब्रिकेटिंग ऑइल नाही आहे. लुब्रिकेटिंग ऑइल नसेल तर इंजिन तुमचं प्रॉपर कूल होणार नाही आहे, प्रॉपर कूल पण होणार नाही आहे, प्लस इंजिनचे पार्ट लुब्रिकेट होणार नाही, फ्रिक्शन वेअर अँड टिअर जास्त होणार, डॅमेजेस जास्त होणार आहे. तर त्या दृष्टीनं हा प्रेशर गेज महत्वाचा आहे. द ऑइल प्रेशर गेज कॅन बी ऑफ बर्डॉन्स ट्यूब और बॅलन्सिंग कॉइल टाइप और थर्मोस्टॅटिक टाइप. फिगर शोज द वायरिंग डायग्राम ऑफ बॅलन्सिंग कॉइल टाइप ऑफ ऑइल प्रेशर गेज. तर 3 टाईपचे आहेत, 2 टाईपचे आहेत, बर्डॉन्स आणि बॅलन्सिंग कॉइल टाइप. तर आत्ता जो आपण बघतोय तो आहे बॅलन्सिंग कॉइल टाइप. ठीक आहे. Figure shows the wiring diagram of the balancing coil type fuel oil pressure gauge. It consists of the 2 units, namely dash unit and the engine unit. The variable resistance is placed in the engine unit and increase in the oil pressure causes the diaphragm to get pushed upward. म्हणजे ह्या इंजिन युनिटमध्ये जसं ऑइल प्रेशर वाढेल तसं हा डायफ्रॅम वर मूव्ह होतोय. त्यानंतर पुढे काय होतंय, दिस रिझल्ट्स इन इन्क्रीज इन द रेजिस्टन्स ॲट द इंजिन युनिट, thus making the right hand coil of the dash unit relatively magnetically stronger than the left hand. जसं वर जाईल तसं रेजिस्टन्स राईट साईडला क्रिएट होतोय आणि राईट हँडची जी कॉईल आहे इट क्रिएट्स मॅग्नेटिक फील्ड विच इज ग्रेटर दॅन द लेफ्ट हँड कॉईल. त्यामुळे हा पॉइंटर जो आहे तो राईट साईडला मूव्ह होणार आहे. Consequently, the armature and the pointer swings towards the right to indicate the higher oil pressure. Higher oil pressure. ठीक आहे. आणि सेम तसं काय होणार आहे, जेव्हा यामधलं ऑइल प्रेशर काय होणार आहे, कमी होणार आहे. ऑइल प्रेशर जसं जसं कमी होईल तेव्हा हा पॉइंटर जो आहे डायफ्रॅम खाली येणार, हा पॉइंटर लेफ्ट साईडला मूव्ह होतोय, रेजिस्टन्स लेफ्ट साईडला क्रिएट केलं जातंय. त्यावेळी कॉईल 2 जी आहे ती कॉईल ही लेफ्ट साईडची जी कॉईल आहे ती राईट साईडच्या कॉईलपेक्षा मॅग्नेटिकली स्ट्रॉंगर होते आणि हा पॉइंटर जो आहे तो लेफ्ट साईडला मूव्ह होतोय. ठीक आहे. ह्या दृष्टीनं सेम जसं तुमचं फ्युएल टँकचं जे युनिट होतं त्यानुसारच हा इंजिन ऑइल प्रेशर गेज सुद्धा वर्क होतोय. ठीक आहे. याचा व्हिडिओ सुद्धा माझ्याकडे अवेलेबल नाही आहे, पण सेम जसं इंजिनमध्ये तुम्ही फ्युएल टँकचं बघितलं त्यानुसार ह्याचं वर्किंग असणार आहे की जेव्हा एम्प्टी असेल तेव्हा जसं फ्लोट खाली जातोय आणि हा
लेफ्ट साईडची कॉईल स्ट्रॉंग होते आणि हा पॉइंटर इकडे जातोय, त्यानुसारच जेव्हा प्रेशर ऑइलचं खाली ड्रॉप होतंय, रेजिस्टन्स लेफ्ट साईडला क्रिएट होते आणि लेफ्ट साईड कॉईल जी आहे ती मॅग्नेटिकली स्ट्रॉंगर होते ॲज कम्पेअर टू द राईट हँड कॉईल. तेव्हा पॉइंटर लेफ्ट साईडला मूव्ह होतोय. जसं प्रेशर वाढत जाईल तसा राईट हँडची कॉईल मॅग्नेटिकली स्ट्रॉंगर होते आणि हा पॉइंटर राईट साईडला मूव्ह होतोय. तर हे झालं इंजिन ऑइल प्रेशर गेज. आता आपलं नेक्स्ट आहे वॉटर टेम्परेचर गेज. याचं सुद्धा सेम कन्स्ट्रक्शन दिसतंय तुम्हाला. बॅटरी आहे, इग्निशन कॉईल, इग्निशन स्विच आहे, डॅश युनिट आहे. डॅश युनिटमध्ये कॉईल 1 आणि कॉईल 2 आहे. कॉईल 1 ला डायरेक्ट कनेक्शन आहे बॅटरीचं ॲज कम्पेअर टू द कॉईल 2. त्यानंतर आहे इंजिन युनिट. इंजिन युनिटमध्ये हा तुमचा सेन्सर आहे. इंजिन युनिटमध्ये हा तुमचा सेन्सर आहे. ठीक आहे. तर आता पर्पज बघा. इट कीप्स द कॉन्स्टंट चेक ऑन द व्हेकल इंजिन कूलिंग सिस्टीम. It further alerts the driver against the overheating, which can ultimately lead the piston seizure and heavy repair bills. म्हणजे टेम्परेचर गेज का महत्वाचं आहे, तर ओव्हरहीटिंग जर झालं तर तुमचं पिस्टन आहे किंवा आतले इंजिन पार्ट्स आहेत ते खराब होऊ शकतात, इंजिन ओव्हरहीट होऊ शकतं, सीज होऊ शकतं. तर त्यामुळे तुमचं हेवी रिपेअर बिल जे आहे ते वाचणार आहे. त्यासाठी हा टेम्परेचर गेज महत्वाचा आहे. The temperature gauge may be of two different types, namely balancing coil and the thermostatic type. Figure shows the schematic wiring diagram of the balancing coil type of the temperature gauge. The operating current is supplied from the battery through the ignition switch. In this case, throughout the operation, the current flowing through the left hand coil is constant. जसं लेफ्ट हँडची कॉईल आहे, डायरेक्ट तुमचं एक ग्राउंड युनिट दिलेलं आहे, त्यामुळं पूर्ण ऑपरेशनमध्ये लेफ्ट हँड कॉईलमध्ये जे करंट पास होणार आहे बॅटरीकडनं तो कॉन्स्टंटच असणार आहे. चेंज कुठला होणार आहे, हा राईट हँड कॉईलमधला. चेंज कुठला होणार आहे, ह्या राईट हँड कॉईलमधला. म्हणजे कसं होणार आहे, जेव्हा टेम्परेचर वाढत जाईल, इंजिन टेम्परेचर जेव्हा वाढत जाईल, ह्यामध्ये कंटिन्युअस एक कॉन्स्टंट करंट सप्लाय असणारच आहे. जेव्हा इंजिन टेम्परेचर वाढत जाईल, इंजिन टेम्परेचर वाढत गेल्यामुळे हे इंजिन युनिट जो आहे तो इट सेन्स करणार आणि तो काय करणार, जसं जसं टेम्परेचर वाढत जाईल तसं ह्या राईट हँड साईडच्या कॉईलला मॅग्नेटिकली स्ट्रॉंगर करत जाणार ॲज कम्पेअर टू द लेफ्ट हँड कॉईल. त्यामुळे हा जो पॉइंटर आहे तो राईट साईडला मूव्ह होत जातोय. बघा इथं पुढे सांगितलंय, इन व्हेन द वॉटर इज कोल्ड द बॅटरी करंट फ्लोज थ्रू द अर्थ थ्रू द लेफ्ट हँड कॉईल. जेव्हा इंजिन तुमचं गार असणार आहे, म्हणजे वॉटर कूलंट गार असणार आहे, त्यावेळी काय होणार आहे की लेफ्ट हँड कॉईल मधनं कॉन्स्टंट सप्लाय जो आहे तो जात असणार आहे ग्राउंड मधनं. लेफ्ट हँड कॉईल मधनं हा करंट हा कॉन्स्टंटली जात असणार आहे थ्रू ग्राउंड. बॅटरीचं डायरेक्ट कनेक्शन आहे लेफ्ट हँड कॉईलला दिलेलंच आहे. दिस कॉजेस द पॉइंटर अँड द आर्मेचर टू स्विंग टू कोल्ड साइड अँड of the temperature scale. When the water begins to heat up, thus hitting the engine pallet, its resistance reduces, thereby increasing the current flow through the right hand coil. जसं इंजिन गरम होत जाणार आहे, इंजिन गरम होत झाल्यामुळे काय होणार आहे, हा जो इंजिन युनिट जो आहे हा तो सेन्स करणार आहे आणि सेन्स केल्यामुळं मॅक्सिमम करंट जो आहे, म्हणजे ॲज कम्पेअर टू धिस यामध्ये कॉन्स्टंट सप्लाय आहेच करंटचा, पण राईट हँड साईडच्या कॉईलमध्ये याच्यापेक्षा जास्त करंट पास व्हायला चालू होतोय आणि हा काय होतोय मॅग्नेटिकली स्ट्रॉंगर होतोय. त्यामुळे हा पॉइंटर जो आहे तो राईट साईडला मूव्ह होत जातोय टुवर्ड्स द हॉट. पण एक लक्षात ठेवायचं की ह्या गेजमध्ये कॉन्स्टंट सप्लाय यामध्ये नेहमीच असणार आहे. हा जर पॉइंटर ह्या साईडला मूव्ह करायचा असेल तर ह्या राईट हँडच्या कॉईलमध्ये याच्यापेक्षा जास्त करंट सप्लाय होणार आणि तो मॅग्नेटिकली स्ट्रॉंगर होणार. त्यानंतरच हा पॉइंटर युनिट टुवर्ड्स द हॉट, हे कोल्ड आणि कूल आणि हे हॉट आहे, टुवर्ड्स द हॉट हा मूव्ह होणार. जसं जसं इंजिन गरम होत जाईल तसं जास्तीत जास्त करंट यात सप्लाय होणार आहे आणि हा सप्लाय झाल्यानंतर हा मॅग्नेटिकली स्ट्रॉंगर होणार आहे आणि हा पॉइंटर हॉटच्या साईडला मूव्ह होतोय. When the water begins to heat up, the heating the engine pallet and resistance reduces, thereby increasing the current flow through the right hand coil. This results in stronger magnetic field. The pointer along with the armature will move to the hot end of the scale. It may be remembered that armature respond to the
रिझल्टंट ऑफ द टू मॅग्नेटिक पोल्स. ठीक आहे, तर हा झाला तुमचा वॉटर टेम्परेचर गेज. त्यानंतर पुढचं शेवटचं जे आहे ते आहे स्पीडोमीटर. ते आहे स्पीडोमीटर. द पर्पज काय आहे? द पर्पज ऑफ द स्पीडोमीटर इज टू इंडिकेट द स्पीड ऑफ द व्हेकल अलॉंग विथ द डिस्टन्स कवर्ड बाय द व्हेकल. म्हणजे गाडीचं स्पीड किती आहे, गाडीचं स्पीड किती आहे ड्रायव्हरला कळायला पाहिजे. त्यानंतर किती ट्रॅव्हल केलेलं आहे गाडीनं हे सुद्धा तुम्हाला कळालं पाहिजे. तर हे एक डायग्राम इथे दिसते, सर्किट डायग्राम इलस्ट्रेट द प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रिकल स्पीडोमीटर. हे जे दोन प्लेट्स आहेत, ह्या प्लेट्स आहेत आणि त्या प्लेटमध्ये हे छोटे परमनंट मॅग्नेट्स बसवलेले आहेत. स्मॉल परमनंट मॅग्नेट्स एम्बेडेड इन द ब्रास व्हील. हे जो ब्रासचे व्हील्स आहेत हे ट्रान्समिशन थ्रू फिरतात. ब्रासचे व्हील जे आहेत हे ट्रान्समिशनला कनेक्ट असणार आहे हे रॉड थ्रू, आणि ह्याच्यामध्ये हे मॅग्नेट्स बसवलेले आहेत, स्मॉल मॅग्नेट्स बसवलेले आहेत. त्यानंतर पिकअप कॉईल आहे. पिकअप कॉईलचं डायरेक्टली ह्याला पिकअप कॉईलला बॅटरीकडनं सप्लाय होतोय आणि ते डायरेक्टली तुम्हाला रिडिंग जे आहे ते तुम्हाला डायरेक्टली तुमच्या डॅश युनिटमध्ये मिळते. देर आर टू टाइप्स ऑफ स्पीडोमीटर, नेमली मेकॅनिकल टाइप अँड इलेक्ट्रिकल टाइप. The electrical type speedometer operates on the principle that when electrical generator is driven off the gearbox output shaft, it generates a voltage which particularly or practically proportional to the speed. म्हणजे काय सांगितलंय, जसं जनरेटर हा जसा फिरायला लागेल आउटपुट शाफ्टमध्ये, इट जनरेट्स व्होल्टेज. ह्यामध्ये हे व्होल्टेज जनरेट करणार आहे विच इज पर्टिक्युलरली प्रपोर्शनल टू द स्पीड. ह्याच्यामधले जे व्होल्टेज डेव्हलप होणार आहे इट इज प्रपोर्शनल टू द स्पीड. त्यामुळे डायरेक्टली तुम्हाला ह्यामध्ये स्पीडोमीटरवर रिडिंग मिळणार आहे. फिगर शोज द स्कीमॅटिक डायग्राम ऑफ द इलेक्ट्रिकल स्पीडोमीटर. स्मॉल परमनंट मॅग्नेट्स आर एम्बेडेड इन द ब्रास व्हील विच रोटेट्स बाय द शाफ्ट ॲट द गिअरबॉक्स आउटपुट शाफ्ट. हे जे ब्रास व्हील आहे, हे ब्रास व्हील ह्या शाफ्ट आउटपुट शाफ्टवर बसवलेला. आउटपुट शाफ्ट कशाचा? गिअरबॉक्सचा. तर त्या गिअरबॉक्सच्या आउटपुट शाफ्टने कडनं ह्याला ड्राईव्ह मिळतोय आणि हा ब्रासच्या व्हील्स आहेत त्या व्हीलच्या मध्ये मॅग्नेट्स आहे, हे सगळं फिरतंय. अ पिकअप कॉईल इज प्लेस नियर इट. एक पिकअप कॉईल बसवलेली आहे. द व्होल्टेज इंड्यूस इन द कॉईल व्हेन द मॅग्नेट पासेस इट. हे पिकअप कॉईल आहे, हे पिकअप कॉईल बसवलेले आहे, ह्याला बॅटरीकडनं डायरेक्ट कनेक्शन आहे आणि जसं जसे मॅग्नेट त्यातून पास होणार आहेत, छोटे छोटे परमनंट मॅग्नेट जे आहेत ते इथून पास जसे होतील त्यामध्ये तेव्हा इथं व्होल्टेज इंड्यूस होणार आहे. त्यामध्ये तेव्हा व्होल्टेज इंड्यूस होणार आहे. दिस स्मॉल व्होल्टेज पल्स आर एम्प्लिफाईड बाय ट्रान्झिस्टराइज सर्किट अँड transform in the direct current voltage exactly proportional to the number of impulse per second received from the coil. Thus the speedometer indicates the vehicle speed. म्हणजे काय होतंय, जसं जसं इंजिन फिरायला लागेल, इंजिन फिरायला आउटपुट शाफ्टमधनं ह्याला ड्राईव्ह मिळाला, हे मॅग्नेट फिरायला लागते, परमनंट मॅग्नेट सुद्धा फिरायला लागतात. हे मॅग्नेट जसं या पिकअप कॉईल मधून पास होणार तेव्हा हे तो व्होल्टेज इंड्यूस होत आहे आणि हा जो एम्प्लिफायर आहे ते एम्प्लिफाय करत आहे आणि हे जे जसं फिरत जाईल त्याच्या स्पीडवर किंवा त्याचे जे डिस्टन्स कव्हर होणार आहे किंवा त्यामधला जो गॅप असणार आहे प्रत्येक पल्स मधला, एक मॅग्नेट पास झाला परत दुसऱ्या याला किती वेळ लागतोय यावरती तुमचं स्पीड कॅल्क्युलेट केलं जातं, इथं एम्प्लिफाय केलं जातं आणि ते डायरेक्टली तुम्हाला डॅश युनिटवर कळतं की इंजिन आता किंवा गाडी किती स्पीडनं चाललेली आहे. मेकॅनिकलमध्ये काय असतं, डायरेक्ट वायर असते, वायर तुमच्या फ्रंट व्हीलला कनेक्ट केलेली असते. स्पीडोमीटरची वायर जी आहे ती डायरेक्ट वायर तुमची जी खाली तुमचा हब जो असतो तिथे गिअर थ्रू ते छोट्या गिअर्स असतात त्या थ्रू कनेक्ट केलेले असतात. जसं चाक फिरेल तसं डायरेक्टली तुम्हाला रिडिंग मिळतंय. पण ह्यामध्ये काय आहे, हा मॅग्नेट्स आहेत, ही पिकअप कॉईल आहे, जे मॅग्नेट जे आहेत जशी इथून पास होतील हे व्होल्टेज इंड्यूस करतं, हे व्होल्टेज एम्प्लिफाय केलं जातं आणि एम्प्लिफाय केलेलं डायरेक्टली व्होल्टेज हे प्रपोर्शनल टू द व्हेकल स्पीड. सेम तेवढंच तुम्हाला डायरेक्टली तुमच्या डॅश युनिटवर मिळतंय. एवढं एक बेसिक इन्फॉर्मेशन फक्त तुमच्यासाठी महत्त्वाची आहे स्पीडोमीटरची. तर हे मॅग्नेट्स आहेत, ते मॅग्नेट्स फिरतात, ह्या पिकअप कॉईलपासून पास होतात, जसं पास होतील व्होल्टेज इंड्यूस केलं जातं आणि प्रत्येक मॅग्नेट किती वेळात पास झालं हे सगळं एम्प्लिफायर रिडिंग कॅल्क्युलेट करून डायरेक्टली तुम्हाला तेवढं प्रोपोर्शनल म्हणजे तेच डायरेक्ट तुमचं रिडिंग असणार आहे की व्हेकलचं स्पीड असणार आहे. तर आजच्या लेक्चरला आपण हे 4 पॉईंट्स बघितले. कुठले कुठले? इंजिन, फ्युएल टँक, फ्युएल गेज, फ्युएल टँकचं गेज, त्यानंतर ऑइल प्रेशर गेज. बऱ्यापैकी कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग सेम आहे, फक्त डॅश युनिट आहे दोन्हीमध्ये सेम असणार आहे. फक्त जे इंजिन युनिट आहे इट इज रिप्लेस बाय द टँक युनिट इन केस ऑफ द टँक गेज और फ्युएल गेज. आणि सेम यामध्ये वॉटर गेजमध्ये सुद्धा आहे, फक्त जी
लेफ्ट हँड कॉईल जी आहे त्यामधनं कॉन्स्टंट सप्लाय होत असतं. जसं जसं इंजिन गरम होत जाईल तेव्हा राईट हँड कॉईल जी आहे ती मॅग्नेटली स्ट्रॉंगर होत जाते आणि हा पॉइंटर मूव्ह होतोय. आणि शेवटचं बघितलं ते आपण स्पीडोमीटर. सो आजच्या लेक्चरला आपण हे 1.3 पॉईंट जो आहे तो आपण कव्हर केलेला आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण 1.4 ऑटोमोटिव्ह वायरिंग अँड लाइटिंग सर्किट हे पॉईंट जे आहेत ते आपण सुरुवात करतोय. सो दिस इज इट फॉर द टुडेज लेक्चर.